नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. बस एवढ्यासाठी आहेत की अजून काही बाकी आहे? एवढ्याच आहेत, ती नाक मुरडत बोलली. ओके, मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत, तो शांतपणे बोलला आणि सगळे अजूनच शॉक होऊन त्याच्याकडे पाहू लागले. हो, एवढ्याच आहेत, तीही तोऱ्यात बोलली. ठीक आहे, मी हे सगळं करण्यानं जर तुझा माझ्यावरचा राग जाणार असेल तर माझं अजूनही तुझ्यावर फार प्रेम आहे हे पटणार असेल तर मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. पण माझी एक रिक्वेस्ट आहे, देव बोलला आणि गाथा त्याच्याकडे पाहू लागली. मी एक डॉक्टर आहे, बऱ्याच पेशंटची जबाबदारी माझ्यावर आहे. मला सकाळ संध्याकाळ एकदा त्यांना पाहून यायची परमिशन हवी आहे आणि जर इमर्जन्सी केस आली तर मला जाण्याचीही परमिशन हवी आहे. माझ्यासाठी तुम्ही दोघे जितका इम्पॉर्टंट आहात तितकेच माझे पेशंटही आहेत. तुमच्यातून मी कुठल्याही एकाची निवड करू शकत नाही. आय प्रॉमिस, मी माझी इथली ड्युटी करूनच हॉस्पिटलमध्ये जाईन प्लीज. नो. कम ऑन गाथा, तू इतकी निर्दयी कधीपासून झालीस? तुझ्या बेसलेस अटींपुढे इतरांच्या जीवाची तुला पर्वा नाही का? तो म्हणतोय ना तुझी सगळी कामं करून तो त्याचं कर्तव्य निभावेल, तर मग उगाच आडकाठी का करतेस? बाबांना तुझं हे बिहेवियर अजिबात आवडलं नसतं. माया रागात बोलली आणि गाथा थोडी वरमली. ठीक आहे, आपल्यातील प्रॉब्लेम्समुळे तुमच्या पेशंटला त्रास होऊ नये म्हणून मी तुमची ही रिक्वेस्ट मान्य करते. ती देखील एक दीर्घ श्वास घेत बोलली. आणि जावई बापू किचनमध्ये कसे झोपतील? त्यांचं सामान कुठे ठेवायचं? यशोदा मावशी बोलली. सामान ठेवायला मुलांची टॉय रूम आहे, तिथे ॲडजस्ट करा म्हणा. यापेक्षा जास्त दर्या दिली मी दाखवू शकत नाही. गाथा तिची प्लेट वाढून घेत बोलली. थँक्यू व्हेरी मच, देव बोलला. चला डिनर करू. ग्रीशा बेबी कम. देव, बॅग ठेवून तुम्ही पण या, माया बोलली. आलोच, देव खुश होत बोलला आणि ग्रीशाला खाली सोडून तो मुलांच्या टॉय रूममध्ये गेला. तिथे बॅग ठेवून तो हँडवॉश करून डायनिंग टेबलवर आला. बसा जावई बापू, यशोदा मावशी बोलल्या आणि देव चेअरवरती बसला. गाथा ग्रीशाला भरवत होती परंतु ती खाण्यासाठी नखरे करत होती. काय झालं, खा की, गाथा बोलली. मला ना हँडसम डेव्हिलच्या हाताने खायचंय, ग्रीशा अगदी क्यूट फेस करत बोलली. नो, रोज माझ्या हातानेच खातेस ना? हो, पण आजपासून हँडसम डेव्हिलच्या हाताने खाईल. का? कारण तो माझा डॅड आहे ना. असं म्हणून ग्रीशा लगेच चेअरवरनं उतरून देवकडे गेली आणि सगळे आश्चर्यानं तिच्याकडे पाहू लागले. झालं ना मनासारखं? हेच हवं होतं ना तुम्हाला? तिला काहीही सांगायच्या आधी एकदा तिच्या वयाचा तरी विचार करायचा होता. गाथा देववरती भडकली कारण तिला वाटलं त्यानंच ग्रीशाला हे सांगितलंय. गाथा, आय स्वेअर मी तिला याबद्दल काहीही बोललेलो नाही. देव स्वतःच शॉक होत बोलला. मग ती हे सगळं मनानं कसं बोलेल? समीरलाही राग आला. मला वाटलं नव्हतं डॉक्टर तू इतका फास्ट असशील. एका क्षणात तू तुझ्या मुलीला माझ्यापासून दूर केलंस. समीर भाऊक होत बोलला कारण आजपर्यंत ग्रीशा त्यालाच डॅड म्हणत होती. ट्रस्ट मी समीर, मी तिला काहीच सांगितलं नाही, देव कळवळून बोलला. ग्रीशा, तुला हे कोणी सांगितलं बाळा? यशोदा मावशी बोलल्या. दादूनं, ग्रीशा सत्यमकडे पाहत बोलली. सॉरी, मी सकाळी तुमचं बोलणं ऐकलं होतं. सत्यम मान खाली घालून बोलला. हँडसम डेव्हिल, बोल ना, तू माझा डॅड आहेस का? ग्रीशा बोलली. सगळे त्या दोघांना पाहत होते पण देवने नाही मध्ये मान डोलावली. समीर आणि माया एकमेकांना पाहत होते. तुझा डॅड तर समीर आहे ना, मी कसा असेल? देव समीरकडे पाहत बोलला. मग तू कोण आहेस? ग्रीशानं पुन्हा प्रश्न केला. मी तुझा बाबा आहे, देव तिच्या चेहऱ्यावरनं प्रेमानं हात फिरवत बोलला आणि मायाने पुन्हा समीरकडे पाहिलं तर समीरनं नजर चोरली. बाबा म्हणजे कोण? हो, आजपासून तू मला बाबा बोल म्हणशील ना, देव बोलला. ओके दादू, आपण आजपासून हँडसम डेव्हिलला बाबा म्हणूयात. ग्रीशा खुश होत बोलली आणि सत्यमनेही हो मध्ये मान डोलावली. आता बोलणं बस झालं, जेवा सगळ्यांनी, यशोदा मावशी डोळ्यातलं पाणी पुसत बोलल्या. सगळे जेवू लागले.
देव ग्रीशाला भरवत होता. रोजपेक्षा ती आज जास्त जेवली. इकडे रात्री देवनं शिवला फोन केला. तो लॉनमध्ये शतपावली करत होता. कसं झालं सासरवाडीत स्वागत? नक्कीच फटाके फुटले असतील, शिव हसत बोलला. फटाके नाही, सुतळी बॉम्ब फोडले तिनं माझ्या स्वागतात. म्हणजे? मला तिच्यासोबत राहायचं असेल तर तिच्या अटी मान्य कराव्या लागल्या. कसल्या अटी? एकतर मी किचनमध्ये झोपायचं. व्हॉट? शिव अगदी आश्चर्यानं बोलला. पुढे ऐक, अजून मोठा शॉक बसेल. दुसरी अट, मला घरात फुल टाईम नोकर बनून राहावं लागेल. व्हॉट? शिव यावेळी जरा मोठा आवाज करत बोलला. मला तिची बॅग पकडून तिच्या मागे मागे तिच्या ऑफिसातही जावं लागेल. व्हॉट? शिव अजूनच जोरानं बोलला. नुसता व्हॉट व्हॉट काय करतोयस, पूर्ण ऐक. तिनं माझं हॉस्पिटलला जाणं सुद्धा बंद करायला लागेल असं सांगितलंय. आणि हे तू मान्य केलंस? शिव शॉक होत बोलला. दुसरा काही पर्याय आहे का माझ्याकडे? अरे पण किचनमध्ये राहणं, घरकाम करणं एक वेळ ठीक आहे, पण तू तुझ्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. हा गाथाचा निव्वळ बालिशपणा आहे, शिव चिडत बोलला. तेच तर, आणि मी तिच्या या बालिशपणासाठी खूप खुश आहे, देव हसत बोलला. व्हॉट? तुला कळतंय का तू काय बोलतोयस? हो, मला काय हवं होतं? गाथानं आधीसारखं अवखळ व्हावं, माझ्यावर प्रेम करावं, हेच ना. त्याची सुरुवात झाली आहे मित्रा. हे बघ, मला समजेल असं बोलशील का? एकतर हे सगळं ऐकून मला ना हार्ट अटॅक यायची वेळ आली आहे. तिच्या अटी बालिश आहेत म्हणजे तिचा पूर्वीचा स्वभाव परत येतोय, म्हणजे माझ्यामुळे तिला फरक पडतोय. हे सगळं जरी होत असलं तरी तुझ्या पेशंटचं काय? शिव बोलला. माझ्या पर्सनल लाईफचा इम्पॅक्ट मी माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये येऊ देणार नाही. ज्या ठिकाणी माझी खरंच गरज आहे तिथे मी नक्की येईल. क्रिटिकल सर्जरी मी नाईटला करेल आणि सकाळ संध्याकाळ 2 वेळा पेशंटला पाहायला मी हॉस्पिटलमध्ये येणारच आहे. बाकी तू आहेस आणि आपली सगळी टीम आहे, सगळ्यात बेस्ट आहे. मला तुमच्या सगळ्यांवरती पूर्ण विश्वास आहे की मी नसताना तू आणि आपली टीम हॉस्पिटल चांगलं सांभाळाल. ठीक आहे, आता तू सगळं ठरवलंयस तर मी काही बोलणार नाही, पण यात तुझी फार ओढाताण होणार आहे. आणि गाथाचा तुझ्या प्रतीचा रवैया पाहता मला तुझी काळजी वाटते देव. डोंट वरी, माझी बेबी गर्ल माझ्यासोबत आहे. शिवाय यशोदा मावशी आणि माया देखील माझ्या फेवरमध्ये आहेत. ओके, ऑल द बेस्ट, शिव बोलला. थँक्यू. फोन कट झाला आणि देव आतमध्ये गेला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता देवची घरामध्ये तर एंट्री झाली आहे, परंतु गाथाच्या मनात तो एंट्री करू शकेल का? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.